बड़ी बातचीत इन को लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय चैनल। इट्स मी आगुकात। प्रेम छेडी तो खुरात पारवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो तुझाच गोडवा वर्ग हा नवा प्रेम छेडी तो खुरात पारवा साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा हा नवा। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून, शेअर नाही केलं असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केलं म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला प्रो एपीके अलर्ट कॅप्कट एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असं मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। तिथून तुमच्याकडे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता म्हणजे आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुमच्याकडे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे काश्मीर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो, मग आणखी प्लस प्रोजेक्ट मध्ये आमचं बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला सर्वात अगोदर जे काश्मीर बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं आपण फोटोज वगैरे ऑलरेडी ग्रुप्स वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आणखी आपले जे फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज मध्ये जे तुमचे फोटो रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारचे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे खालचे एक नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग केल्यानंतर मित्रांनो जे तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला सिलेक्ट करायचं वगैरे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखी आपल्या जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपल्यावर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। आणखी आपलं जे हे फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोज मध्ये अशाच प्रकारे रिप्लेस वगैरे तुमचे जे फोटो आहे मित्रांनो ते फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं वरचे जे 3 फोटो दिसत असतील मित्रांनो मग आपल्या वरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे फोटो मित्रांनो फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो, प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो, त्या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे वरच्या 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं मित्रांनो। अशा फोटो वगैरे तुम्ही पण ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्प्रिंग बीटला जसं की आपला 4.29 च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। जे काय तुमचे फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळे फोटो सर्व बीट्स मध्ये ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या जे फोटोला ऍड करायचे मित्रांनो, वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियामध्ये फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। जर आणखी आपलं फुल स्क्रीन मध्ये सेट करायचं असेल तर अशा दोन बटन स्क्रॉल करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर सेकंड बीटला फोटोला अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो। आणखी आपला अशा बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। जे फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं मित्रांनो, वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला यायचं, मग आपलं फोटोचा त्या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग बीटला यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं, वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला सेकंड बीटला जे फोटो जे काही लांब दिसत मित्रांनो त्या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आणखी आपला फोटोला सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। मग आणखी आपल्या जे बीटला यायचं जे फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो। जे सर्व बीट्स आहेत मित्रांनो अशाच प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर फोटो वगैरे ऍड करूनच घेतो मित्रांनो। अशा प्रकारे फोटो वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे खालचे जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला अशा प्रकारे एक करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या त्या ग्रुपला वरच्या बाजूला अशा प्रकारे प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। जसं मी प्रेस वगैरे करून सेट करायचं मित्रांनो त्या अशामध्ये तुम्ही पण जे प्रेस वगैरे करून सेट करून घ्यायचं मित्रांनो। मी पण लवकर अशा प्रकारे करूनच घेतो मित्रांनो। अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे ग्रुप वगैरे ऍड वगैरे करून घेतल्यानंतर मित्रांनो फोटोज मध्ये ऍड वगैरे ग्रुप्स वगैरे वरच्या बाजूला ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो।
आणि आपला असतो शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणि आपला असतो स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे फोटोज आहे मित्रांनो जे ग्रुपच्या खालचे जे सर्व फोटोज आहेत मित्रांनो या सर्व फोटोजमध्ये जे एक नंबरचा इफेक्ट ऍड करून घ्यायचा. ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे अशा प्रकारचे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. कसं फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मी फोटोला इफेक्ट्स वगैरे लावत आहे मित्रांनो त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर जे अशाच प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो जे फोटोज वगैरे ऑफ वगैरे आहे मित्रांनो जे सर्व फोटोजला थोडंफार ऑन वगैरे करून घ्यायचं. थोडंफार आपला मोबाईल वगैरे लॅग मारत त्यामुळे आपण ऑन वगैरे नाही करत आहे मित्रांनो. मग आणि आपला जे काय सर्व फोटोजला ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का 4.29च्या बीटला यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला ऑब्जेक्ट एलिमेंट मध्ये जायचं मित्रांनो. मग आणि आपल्याला जे असं कॅमेराचं ऑप्शन दिसून जाईल मित्रांनो त्या कॅमेराला क्लिक करायचं. मग केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं सेट झालेलं दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. जे व्हिडिओ दिला मित्रांनो ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो वर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर थ्री डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे एक्स्ट्रा ऑडिओचं एक ऑप्शन आहे मित्रांनो त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला अशा प्रकारे MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे कॅमेराचे ऑप्शन आहे मित्रांनो अशा प्रकारे दिसून जाईल. त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॅमेराच्या ऑप्शनला ऑन वगैरे करून घ्यायचं. ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने का सॉन्ग वगैरे पण सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपले जे फोटोज आहेत मित्रांनो हे सर्व फोटोजला अशा प्रकारे ऑन वगैरे करून घ्या मित्रांनो. मी पण जे थोडंफारच करून दाखवलेलं आहे मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.